रोहित शर्मा पुन्हा होणार मुंबई इंडियन्सचा कॅप्टन. हार्दिक पांड्यावर आली खेळण्यासाठी बंदी. तर रोहित शर्मा खरंच IPLमध्ये मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होणार का? हार्दिक पांड्या बाहेर बसणार? हे नेमके प्रकरण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, रोहित शर्माला मागील वर्षी कॅप्टन पदावरून हटवून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कॅप्टन केले होते आणि फॅन्समध्ये खूप नाराजी व्यक्त केली जात होती. त्यानंतर 2025मध्ये देखील रोहित शर्मांनाही रिटेन करून हार्दिक पांड्यालाच कॅप्टन बनवलेले आहे. यामुळेही रोहित शर्माचे जे चाहते आहेत ते नाराज दिसत आहेत. पण रोहित शर्मा खरंच कॅप्टन होणार का? हार्दिक पांड्यावर खरंच बंदी आलेली आहे का? तर हार्दिक पांड्याला मागील वर्षी स्लो हो रेटमुळे एका सामन्याची बंदी आली होती. तर ही बंदी 2024मध्ये न होता 2025मध्ये आता राहणार आहे. तर 2025च्या पहिल्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्या खेळणार नाही. तर 2025च्या पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या जागी रोहित शर्मा कॅप्टन होणार का? तर अशा प्रकारे रोहित शर्मा पुन्हा मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनू शकतो. रोहित शर्मा कॅप्टन्सीपद घेणार नाही. जसप्रीत बुमराह का सूर्यकुमार यादव कॅप्टन होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी असल्यामुळे पहिल्या सामन्यात 2025च्या IPLमध्ये पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळणार नाही. तर कॅप्टन कोण होतो हे बघणे आता गरजेचे आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते? रोहित शर्माने कॅप्टन व्हावे का? रोहित शर्माचा अपमान केलेला आहे मुंबई इंडियन्सने. रोहित शर्माने कॅप्टन्सीपद न घेता सूर्यकुमार यादव किंवा जसप्रीत बुमराहसाठी कॅप्टन द्यावे. आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मित्रांनो, आपण रोहित शर्मा चे चाहते असाल, क्रिकेटचे फॅन असाल, महेंद्रसिंग धोनीचे चाहते असाल, विराट कोहलीचे चाहते असाल, आपण महाराष्ट्रात राहत असाल तर मराठीतून आपण या चॅनलवर क्रिकेटच्या बातम्या पाहत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.